नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर MHT CET अंतर्गत नर्सिंग जी CET आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा. तर MH नर्सिंग CET 2025 याचं शेड्यूल आलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म 28 तारखेपासून सुरू झाले असून 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी अपलोड करायचे डॉक्युमेंटमध्ये तुमचा फोटो, सही, त्याचबरोबर पाहू शकता की ओळखीचा प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर जे डॉक्युमेंट आहेत ओळखीचा पुरावा म्हणून अपलोड करू शकता. तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम या लिंकवरती यायचं आहे. येथे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे. रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर प्रोफाईल तयार करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचं पहिलं नाव आणि मधलं नाव लक्षात घ्या की जसं या SSC किंवा म्हणजे 10वीच्या किंवा 12वीच्या सर्टिफिकेटवरती आहे तसं कॅपिटल लिपीमध्ये टाईप करायचं आहे. तुमचं आडनाव टाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID न चुकता टाईप करायचा आहे. येथे पासवर्ड तयार करायचा आहे. एकूण पासवर्ड 8 अक्षरी असला पाहिजे. एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर आणि स्पेशल कॅरेक्टर असे 16 अक्षरी हा पासवर्ड तयार करायचा आहे. कन्फर्म पासवर्ड येथे सेम पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुमची जन्मतारीख निवडायची आहे आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वरती एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला जाईल. अशा प्रकारे ईमेल ID वरती व्हेरिफिकेशन लिंक येईल. तर येथे व्हेरीफाय ईमेल या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर पाहू शकता की तुमचं ईमेल ID जो दिलेला आहे तर या ठिकाणी तुमचं कन्फर्मेशन करण्यासाठी इथे क्लिक हिअर टू प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यानंतर पाहू शकता की युअर ईमेल ॲड्रेस हॅज बीन व्हेरीफाय म्हणजे तुमचा ईमेल ID व्हेरीफाय झालेला आहे. अशा प्रकारचा पॉपअप तुम्हाला समोर पाहायला मिळेल. त्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलं त्या ठिकाणी आणि पुन्हा येथे पाहू शकता की क्लिक हिअर री लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा रजिस्टर ईमेल ID आणि पासवर्ड आता जो सेट केला तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर साइन इन या क्लिक करायचं आहे. यानंतर पाहू शकता की पर्सनल डिटेल भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर न चुकता टाईप करायचा आहे ज्याच्यावरती मेसेज OTP येतात. तो नंबर जो तुमच्याकडे चालू नंबर आहे तो नंबर तुमचा टाईप करायचा. त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता की येथे फर्स्ट नेमच टाईप करायचं आहे. त्यानंतर आईचं पहिलं नाव टाईप करायचं आहे. जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर रिलिजन या टॅबवर क्लिक करून तुमचा धर्म निवडायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता आणि नंतर रिजन या टॅबवर क्लिक करून रूरल आणि अर्बन यापैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल ऑप्शन येईल आणि जर शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर मदर टंग या टॅबवर क्लिक करून तुमची मदर टंग म्हणजेच मातृभाषा कोणती येणाऱ्या लिस्टमधून निवडायची आहे आणि त्यानंतर पाहू शकता की नॅशनॅलिटी येथे इंडियन आल्याचं पाहायला मिळेल आणि त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम या टॅबवर क्लिक करून तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे त्याच्यावरती पाहून हे उत्पन्न टाकायचं आहे. उत्पन्न टाकून झाल्यानंतर मॅरिटल स्टेटस या ठिकाणी अनमॅरिड असा ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर खाली परमनंट ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे. यामध्ये ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 यामध्ये ॲट पोस्ट याची संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि स्टेट या टॅबवर क्लिक करून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. पुढे तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. येणाऱ्या यादीमधून जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे तालुका निवडायचा आहे. येणाऱ्या यादीमधून तालुका निवडून झाल्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला गावाचं नाव लिस्टमधून आल्याचं पाहायला मिळेल. संपूर्ण गावांच्या यादीमधून तुम्हाला नाव निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या एरियाचा पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे आणि स्क्रोल डाऊन करून तुम्हाला STD कोड म्हणजे जर लँडलाईन नंबर माहिती असेल तर तो टाईप करू शकता. नाहीतर मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाईप करायचा आहे आणि यानंतर पाहू शकता की तात्पुरता ॲड्रेस आणि कायमस्वरूपी ॲड्रेस दोन्ही एक असतील तर इथे सेम ॲज अ परमनंट ॲड्रेस अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. तर यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. अदर डिटेल भरण्यासाठीचं पेज तुम्हाला खाली पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये पाहू शकता की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर ते ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी यस म्हणायचं आणि जे महाराष्ट्र रहिवासी आहेत त्यांनी देखील यस म्हणायचं आहे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेलमध्ये जर मायनॉरिटी अल्पसंख्याक असाल तर यस म्हणायचं आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. जर कुठल्या याचबरोबर तुम्ही दिव्यांग आहात का किंवा कुठली डिझॅबिलिटी आहे का असेल तर येस म्हणून त्याचा प्रकार संदर्भात संपूर्ण माहिती द्यायची आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 10वी तुम्ही कधी उत्तीर्ण झाला त्याचं पासिंग वर्ष येणारी यादीमधून तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. वर्ष निवडून झाल्यानंतर पाहू शकता की येथे SSC
इक्विव्हॅलंट टोटल पर्सेंटेज तुम्हाला 10वी किती पर्सेंटेज मिळाले ते टाईप करायचं आणि त्यानंतर 10वीचं कोणतं बोर्ड होतं तर येथे पाहू शकता की ज्या विद्यार्थ्यांनी स्टेट बोर्ड अंतर्गत अर्ज केला आहे तो पहिला ऑप्शन घेऊ शकतात. इतर बोर्डाचे CBSE असतील दुसऱ्या पुढील ऑप्शन घेऊ शकतात. तर अशा प्रकारे स्टेट बोर्डचा ऑप्शन घेतलेला आहे आणि खाली पाहू शकता की SSC स्कूल स्टेट म्हणजेच SSC म्हणजे 10वीची शाळा कोणती होती, कुठल्या राज्यामध्ये होती. तर येणाऱ्या पॉपअप विंडोमधून आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही यावर्षी इयत्ता 12वीमध्ये शिकत आहात का, शेवटच्या वर्षामध्ये शिकत आहात का, अशा प्रकारची महत्त्वाची नोटीस देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये यस या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती टाईप केलं झाल्यानंतर तर या ठिकाणी सेव्ह चेंजेस या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रोफाईल निर्मिती करता येईल. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून झाल्यानंतर पुन्हा या पेजवरती यायचं आहे. तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड टाईप करून साइन इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन इन या पेजवरती आल्यानंतर तुमचं प्रोफाईल पाहायला मिळेल. जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिट प्रोफाईलमध्ये एडिट करू शकता. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पाहू शकता की CET रजिस्ट्रेशन. तर यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून यायचं आहे आणि येथे पाहू शकता की मेडिकल एज्युकेशन येथे पाहू शकता की नर्सिंग CET या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नर्सिंग CET या टॅबवरती क्लिक केल्यानंतर येथे ब्रॉशर देखील देण्यात आले आहे. तर ज्यांची 12वी म्हणजेच जे विद्यार्थी इयत्ता 12वीमध्ये शिकत आहेत ज्यांनी PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे विषय आहेत तर या अंतर्गत सायन्स क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी आहेत तर यामध्ये नर्सिंग CET करता विषय गरजेचे आहेत. त्यामुळे ब्रॉशर वाचून खाली अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि येथे पाहू शकता की ओपन कॅटेगरी करता ₹1000 शुल्क आहे. त्यानंतर येथे सर्व रिझर्व्ह कॅटेगरी करता ₹800 शुल्क आहे. अनाथ कॅन्डिडेटना देखील ₹800 इतका शुल्क आकारला जाणार आहे. अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचं इथे नाव आल्याचं पाहायला मिळेल. तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर जेंडर, त्यानंतर कन्फर्म जेंडर पाहू शकता. त्यानंतर वैवाहिक स्थिती, मॅरिड, अनमॅरिड तिथे अनमॅरिड आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला पाहून घ्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता की खाली संपूर्ण माहिती तुम्ही टाईप केल्याप्रमाणे जशी प्रोफाईलमध्ये आहे तशी येथे आल्याचं पाहायला मिळेल. त्यानंतर येथे कॅप्चा टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये बदल करावा लागेल. तर प्रोफाईलमध्ये बदल करण्यासाठी पुन्हा तुम्हाला एडिट प्रोफाईल या टॅबवर जावं लागणार आहे. जर काही बदल नसेल तर कॅप्चा टाईप करून सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. OTP टाईप करून व्हेरीफाय OTP या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्याचं पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर तुमच्या मोबाईलवरती देखील पाठवला जाईल. ईमेलवरती देखील पाठवला जाईल. यानंतर पाहू शकता की प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे. एकूण 9 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म मध्ये येथे संपूर्ण तुमची डिटेल आल्याची पाहायला मिळेल. तर पुढची माहिती भरण्याकरता येथे कंप्लीट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर पुढे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर येथे सेकंड स्टेप यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, रहिवासी आहात का, तर येस म्हणायचं आहे. त्यानंतर तुमचा जातचा वर्ग तर लक्षात घ्या इथे EWS कॅन्डिडेट शुड बी सिलेक्ट ओपन फॉलो बाय EVS ॲज अ एस म्हणजे पाहू शकता की जे कॅन्डिडेट EWS अंतर्गत येतात त्यांनी ओपन कॅटेगरी हा ऑप्शन घ्यायचा आहे आणि EWS हा ऑप्शन आहे तिथे येस करायचा आहे. तर सर्वप्रथम कॅटेगरी निवडायची आहे. जी कॅटेगरी असेल तर त्याच्या खाली तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनलचं तर ते तुमचं व्हॅलिड 31 मार्च 2026 पर्यंत पाहिजे आणि त्यानंतर कॅप प्रोसेसपर्यंत तुम्हाला सध्याचे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देखील लागणार आहे. ओके या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जात प्रवर्ग आहे तर लक्षात घ्या येणाऱ्या यादीमधून तुमची सब कास्ट आहे ती निवडायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहे का असेल तर येस म्हणायचं आहे आणि त्यानंतर नसेल तर नो जर ॲप्लीड असेल म्हणजे तुम्ही अर्ज केला असेल पण तुम्हाला मिळालं नाही तर सेकंड ऑप्शन घेऊ शकता. नसेल तर नॉट ॲप्लीड तर या 3पैकी एक ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर टाईप करायचा आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर येस म्हणायचं आहे आणि त्याचा नंबर देखील टाकायचा आहे आणि जर नसेल तर ॲप्लीड बट नॉट रिसिव्ह हा घेऊ शकता किंवा नॉट ॲप्लीड. तर लक्षात घ्या सध्या तरी कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही आहे परंतु रिझर्व्ह कॅटेगरी अंतर्गत येत असाल तर तुम्हाला ॲडमिशन पूर्वी हे सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आहे का असेल तर येस म्हणायचं आहे. नसेल म्हणजे अर्ज केला असेल परंतु मिळाला नाही आहे तर सेकंड ऑप्शन घेऊ शकता. तर ऑप्शन घेऊन झाल्यानंतर दिव्यांग आहात का तर ऑप्शन आल्याचं पाहायला मिळणार नाही आहे. अनाथ आहात का तर या टॅबवर क्लिक करून असेल तर येस म्हणून डिटेल टाईप करावं लागेल. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे.
तर यानंतर शैक्षणिक पात्रतेसंदर्भात माहिती टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल. 10वीचे सर्व मार्क्स जसे प्रोफाईलमध्ये टाईप केले तसे आल्याचे पाहायला मिळेल. 12वीचे मार्क्स येथे आपण ॲपियर म्हटल्यामुळे त्यामुळे 12वीच्या मार्क्समध्ये ॲपियर म्हटल्यामुळे येथे कोणतीही माहिती टाईप करण्यासाठी येत नाही. त्यानंतर येथे सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर यानंतर परीक्षा सेंटर निवडण्यासाठीचं पेज ओपन होईल. एकूण 4 सेंटर तुम्ही देऊ शकता. सेंटर निवडून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर फोटो आणि सही अपलोड करण्यासाठीचा पेज येथे ओपन होईल. तर लक्षात घ्या की येथे सिलेक्ट या टॅबवर क्लिक करून फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. तर लक्षात घ्या की येथे फोटोची साईज 2 इंच बाय 2 इंचमध्ये असली पाहिजे. संपूर्ण माहिती पाहून येथे ओके अंडरटेकिंग यावर येस या टॅबवर क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड करण्यासाठी ओपन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. फोटो अपलोड करून झाल्यानंतर इथे क्रॉप करू शकता. अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. याचप्रमाणे इथे सिग्नेचर देखील तुम्हाला अपलोड करायची आहे आणि सगळे अपलोड करून झाल्यानंतर इथे क्रॉप देखील करू शकता. त्यानंतर अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला ओळखीचा पुरावा द्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, इंडियन पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर आधार ई कार्ड जी आधारची ई प्रिंट आहे ती जोडू शकता. शाळेचं व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड यापैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर खाली डॉक्युमेंट निवडून झाल्यानंतर इथे एक ॲरो येईल. या ठिकाणी तुम्हाला इथे ओपन या टॅबवर क्लिक करून सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. यानंतर इथे अपलोड या टॅबवर क्लिक करायचं आहे. अपलोड या टॅबवरती क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू देखील पाहू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचं आहे. संपूर्ण फॉर्म भरल्याचं तुमच्यासमोर पाहायला मिळेल. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म भरून झालेला आहे. जर तुम्हाला काही फॉर्ममध्ये एडिट करायचं असेल तर या ठिकाणी दिलेल्या ॲरोवरती एडिट या टॅबवर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता आणि बेसिक डिटेल जर एडिट करायची असेल तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये बदल करावा लागेल. तर संपूर्ण माहिती पाहून अंडरटेकिंग बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. येसवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही आहे. संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर इथे फी आल्याचं पाहायला मिळेल. येथील अंडरटेकिंग बॉक्सवर क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर इथे रोज पे या टॅबवर क्लिक करून सगळे अंडरटेकिंग जे आहेत ती वाचून घ्यायचे आहेत आणि प्रोसीड या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे सदरचा नर्सिंग CET अंतर्गत फॉर्म कसा भरायचा या संदर्भात माहिती पाहिली. आपण डेबिट कार्ड, इंटरनेट, क्रेडिट कार्ड किंवा QR कोडच्या माध्यमातून सदरचं पेमेंट करू शकतो. तर अशा प्रकारे नर्सिंग CET अंतर्गत फॉर्म कसा भरायचा या संदर्भात परिपूर्ण माहिती पाहिली. तर नर्सिंग CET संदर्भात सर्व अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.